2 वर्षापूर्वी मला शुगर झाली होती. त्याच्या अगोदर माझं वजन जास्त होतं, 80 किलो वजन होतं. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी 6 महिने हर्बल लाईफ पण जॉईन केलेलं होतं. त्यांनी वजन माझं कमी झालं 10 किलो, पण ते बंद केल्यानंतर परत वाढलं आणि शुगरचा त्रास सुरू झाला. मला डॉक्टरांनी सकाळी 4, दुपारी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 4-4 गोळ्या मला खायला लागायच्या. नंतर मी गावी गेल्यानंतर माझ्या सासूबाई आजारी होत्या म्हणून मी गावी गेल्यानंतर मला हनुमंत शिंदे आमचे नातेवाईक भेटले आणि त्यांनी मला मानेसरांचा माहिती सांगितली त्यांच्याबद्दल. म्हणून मी आणि माझे मिस्टर दौंडला आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर सगळं चेकिंग केलं. त्यांनी गायडन्स दिला आणि त्याच्याबरोबर माझं 8 किलो वजन, तसं माझं वजन कमी झालं होतं. 78चं 68वर आलं होतं, पण 1 महिन्यामध्ये मी संपर्कात राहिले नाही आणि थोडंसं माझं खाण्याकडे पण दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे परत माझं 4 किलो वजन वाढलेलं आहे. पण ते मी आता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे कमीच करणार आहे. आणि आता फक्त मला दुपारी 1 गोळी आहे, ती पण आता 2 महिन्यात माझी कमी होईल ही मी गॅरंटी देते. आणि जेव्हा जेव्हा यांच्याकडे जाईल तेव्हा एक ऊर्जा मिळते आणि आपण सगळं असंच करू हे नेहमी मनामध्ये हे होतं. त्यामुळे संपर्कात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी धन्यवाद देते मानेस डॉक्टरांना आणि त्यांच्या सर्व टीमला. स्टोरी वगैरे काय नाही, हिला साखर झाली म्हणून मी हिच्याबरोबर गेलो. व्याधी कुठल्या नाही, शुगर नाही, काय नाही. याचं रिझन असं होतं की मी 12वीला होतो. आता माझं वय वर्ष 53 चालतं. तर त्यावेळेस माझे केस जायला लागले. त्यावेळेस उपचार काय करायचे, तर मला योगा करण्याचा सल्ला देण्यात आला. मग त्यात शीर्षासन वगैरे केलं तर रक्तपुरवठा डोक्याकडे होतो, मग केस गळत नाही. तसं काही झालं नाही, पण योगाची सवय मात्र राहिली की ते आजपर्यंत चालू आहे. मग हिच्या निमित्ताने जाणं झाल्याच्या नंतर म्हणलं सर्व डाएट हीच करणार असेल सर्व, म्हणजे माझ्यासाठी काय वेगळं काही करायचं नाही. हे करेल तसं मी आपलं फॉलो करत गेलो. माझं 85चं 72वर आलं. मध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं, 2चं मार्जिन दिलं की 2 किलो सर चालतंय पुढं मागं. आणि मुलं कॉशियस आहेत जरा माझ्या तब्येतीबद्दल, म्हणजे खूप खराब दिसायला लागले पप्पा, असं नाही व्हायला पाहिजे. दीदी आर्किटेक्चर करते. मुलगा माझा 19व्या वर्षी CA झाला, दुसरी एक्झाम चांगल्या पद्धतीने पास झाला. हे याच्यासाठी सांगतोय की काही आनंदाच्या गोष्टी घडल्या की मग टेन्शन राहत नाही अजिबात. काय ह्या सर्व जर गोष्टी घडत असतील तर ह्या व्याधी वाढतात असं एक वाटतं. आणि रुटीनचा जर भाग मानचाल तर मी हायस्कूलला टीचर आहे. हडपसरला फुरसुंगी म्हणून आहे, इंग्रजी विषय आहे माझा. आमचं सर्व बेलप्रमाणे असतं. 2ला बेल झाली की तुम्हाला भूक असू नसू की जेवावंच लागतं, नंतर तास असतं. त्यामुळे शिस्तबद्ध लाईफ जे आहे त्या पद्धतीनं होतं. म्हणजे वाळून सरांचं सर्व म्हणजे बुद्धीला पटणारं होतं सर्व, मन करारे प्रसन्न. म्हणजे मी असं विचार केला की आपल्याला शुगर नाही होणार, नाहीच होणार ना, कशाला होणार आहे, असा हा एक विचार केला. पण माने सरांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही काय होतं माहिती आहे का, की काही व्याधी जर असतील तर त्याच्याबद्दल कॉशियस होण्याच्या अगोदरच जर झालं, म्हणजे कुठली तरी गोष्ट बिघडल्यानंतर दुरुस्त करण्यापेक्षा अगोदर जर राहिलं, म्हणजे मी हा सर्व डाएट वगैरे फॉलो केलं, तिच्या डबल मी फॉलो केलं. म्हणजे ॲक्च्युली तिने करणं अपेक्षित होतं, त्याच्या डबल मी केलं. मला काही शुगर वगैरे नसताना, पण ते ठीक आहे, म्हणजे चांगलं झालं. आणि बऱ्याच सूचनांचं मी पालन करतो. म्हणजे सर म्हणले होते की 7च्या आत जेवायचं, कुणी जेवू नाही जेवू, मी 7च्या अगोदर जेवतो. मात्र शाळेचं जर रुटीन असेल तर त्या पद्धतीने जेवतो. सकाळी 1 पाऊण तास योगा करतो, रेग्युलर करतो. त्याच्यानंतर अर्धा तास चालणं होतं. हे दैनंदिन जीवनाचा क्रम आहे. आणि या सर्व गोष्टी घडत असताना मारे सरांचं मार्गदर्शन जे आहे ते अतिशय उत्तम. जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत सर्व ऐकत राहाव्यात. आणि फक्त ऐकण्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. म्हणजे आमच्या ह्या माने सरांनी सांगितलं का नाही की 800-900 किलोमीटर तुमचं मन ज्या पद्धतीनं सांगतं, मला असं वाटतं बरं का, मन त्या पद्धतीनं सांगतं त्या पद्धतीनं घडतं. परवा मी 1-2 दिवसात 600 किलोमीटरचा प्रवास केला. हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं, शाळेची कामं आहेत तरी जाणं झालं. सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत आलो. म्हणजे आता माझं वय झालं, मला होणार आहे का, मी थकेल का, हा विचार जर आला, म्हणजे निगेटिव्हिटी जर आली तर माणूस 100% थकतो. आणि जर हा विचार नाही आला तर असं काय होतं असं मला वाटत नाही. तर सर्वांच्या स्टोरीमध्ये सांगण्यासारखं काही नाही मला असं, म्हणजे व्याधीबद्दल काही नाही आहे, आनंदाची गोष्ट. पण ह्यांच्या उपक्रमाला मदत म्हणजे माझे शाळेमध्ये हे उपक्रम घेतात. नेक्स्ट इयरला सरांशी बोलणं झालं की आमच्या शाळेमध्ये मुलांच्यासाठी
हा उपक्रम नक्की राबवू आम्ही. कारण काय होतं माहिती का, मुलांच्या मध्ये ते कुरकुरे वगैरे खाण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, आम्ही जप्त करतो, बॅगेतनं जप्त करतो. काय खातात, डबानं आणलं की तेवढंच खातात. तर त्याच्यामुळे हे सर्व होत आहे. म्हणजे आमच्या 10वीची काही मुलं असतात, म्हणजे एक मुलगा आहे 120 किलो वजन आहे, तर त्याच्याकडे बघितलं तर प्रश्न पडतो, त्याला बेंचमध्ये जाता येत नाही, मग त्याच्यासाठी मोठा बेंच ठेवलेला आहे. असं काहीतरी अडचणी येतात, पण येत आहे. वय एवढं जरी कमी असलं ना तरी त्या पाहण्यात येत आहे सर्व समस्या. तर सरांचा उपक्रम अतिशय चांगला आहे. चांगलं केल्यानं आपल्याला चांगलं होतं. म्हणजे मी कोणाच्या हाताला अत्तर लावलं की मला सुगंध येणारच आहे. म्हणजे मी आनंदी असेल, इतरांना आनंदी केलं मला आनंद आपोआप येणार आहे. आमचं कसं झालंय, मी आनंदी राहिलो पाहिजे, बाकीच्यांचं राहू द्या, तसं कुठं चालतंय का? जे कोरोनाचं हे झालं, म्हणजे मांजरीचं कोणीतरी सांगितलं, मांजरीचं तुमच्या ते सेंटर होतं ॲग्रिकल्चर, तिथं कोरोना सेंटर होतं, तिथं 6 ते 2 पर्यंत माझी ड्युटी असायची आणि मी सर्व त्या रुग्णांच्या बरोबर राहायचो. म्हणजे त्यातला एक मला आठवणारा प्रसंग, एक छोटी मुलगी होती, तिला कोरोना झाला, ती दादाला सोडायला तयार नाही. म्हणजे आम्ही आमचा विचार करण्यापेक्षा ना काही होत नाही, 100% काही होत नाही. म्हणजे माझ्या इमारतीतल्या एका व्यक्तीला कोरोना झाला, रात्रभर मी त्याला घेऊन पुण्याच्या सर्व हॉस्पिटलमध्ये फिरलो, बेड मिळाला नाही. कोणा हॉस्पिटलच्या इथनं ते ऑक्सिजन घरी लावला, नशिबाने वाचला. चांगलं करायला गेलं की चांगलं होतं. तसा हा उपक्रम जो आहे सरांचा अतिशय चांगला आहे. सर्वजण सहभागी होत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने 100% सहकार्य करणार. धन्यवाद.